नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. नुकतेच कंबाईनची पूर्वपरीक्षा पार पडली होती आणि त्याचा निकालही लागला. त्या निकालामध्ये अनपेक्षितरित्या थोडंसं मेरिट हाय गेलेलं आहे. परंतु त्या निकालानंतर आता सर्वांना प्रतीक्षा आहे ती म्हणजे मुख्य परीक्षा आणि मुख्य परीक्षेचा फॉर्म भरायचा कसा आहे त्याबाबतच आयोगाचं नोटिफिकेशन तुमच्या समोर घेऊन आलो आहे. गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2024 राज्य शासनाच्या सेवेतील विविध गट ब अराजपत्रित संवर्गासाठी आयोगामार्फत महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 करिता दिनांक 9 ऑक्टोबर 2024 रोजी ॲडव्हर्टाइजमेंट प्रसिद्ध करण्यात आली होती आणि पूर्व परीक्षा 2 फेब्रुवारी 2025 रोजी झालेली होती. 2 फेब्रुवारीला आपली पूर्व परीक्षा झाली होती. सदर संयुक्त पूर्व परीक्षेचा निकाल दिनांक 19 मे 2025 रोजी जाहीर करण्यात आला. म्हणजे कालच या परीक्षेचा निकाल जो आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे. मग आता निकाला आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरता मुख्य परीक्षेचा दिनांक किती आहे? रविवार 29 जून 2025. म्हणजे आपल्याकडे तयारीसाठी जेमतेम 1 महिन्याचा कालावधी आहे फक्त. मग 1 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला संपूर्ण झोकून तयारी करायची आहे. थोडासा कमी वेळ यावेळी आयोगाने दिलेला आहे आणि एक मिथक सुद्धा आपल्याला मोडलेलं दिसून येतं की बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भ्रम असतो की 45 आधी दिवस निकाल लावतात वगैरे, 45 दिवस तरी कमीत कमी मिळतात. तर असं नाहीये. तर त्या अनुषंगाने 29 जून 2025 रोजी अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई आणि पुणे या जिल्हा केंद्रांवरती परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. तर आता इथं मुख्यतः लक्षात काय ठेवायचे, प्रत्येक जिल्हा केंद्रावरती परीक्षा नाहीये, तर ही ठराविक केंद्रच आहेत आणि ती लवकर भरू शकतात म्हणून आपला फॉर्म लवकर भरून घ्या. पर्टिक्युलरली पुण्याच्या बाबतीत मग अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई आणि पुणे जिल्हा केंद्र या ठिकाणी केंद्रांवरती आयोजित करण्यात येईल. अर्ज जो आहे तो सादर करण्याचा कालावधी किंवा प्रक्रिया जी आहे ती आपण थोडीशी समजून घेऊ. आता जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी आणि शर्तींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे अर्ज मागवण्यात येत आहे. फक्त MPSCच्या वेबसाईटवरती जाऊन आपल्या प्रोफाईलवरती तुम्हाला मेन्ससाठी अप्लाय करायचं आहे. जास्त विशेष काही करायचं नसतं, कारण पूर्व परीक्षेचा फॉर्मच आपला अंतिम फॉर्म जो आहे तो समजण्यात येतो. त्यामुळे त्याच्यामध्ये कुठलाही बदल आता होत नाही. मग आता बघा, अर्ज सादर करण्याचा जो कालावधी आहे तो 20 मे आजपासून सुरू होते. 14 पासून दुपारी 2 वाजल्यापासून दिनांक 3 जून 2025 रात्री 12 पर्यंत. म्हणजे तोपर्यंत थांबायचं नाहीच अर्थात आपल्याला, पण 20 मे पासून 3 जून पर्यंत हा कालावधी जो आहे तो ऑनलाईन अर्ज जो आहे तो अर्जाचा आहे. आता ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक, म्हणजे जर तुम्ही ऑनलाईन पेमेंट करणार असाल तर परीक्षा शुल्क भरण्याचा जो कालावधी आहे तो 3 जून रात्री 12 वाजेपर्यंत, म्हणजे 12च्या आत आहे. मग 3 जून ही लास्ट डेट आहे ऑनलाईन फी भरत असाल तर. जर समजा तुम्ही भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे म्हणजे चलन काढून परीक्षा शुल्क भरण्यासाठी जर चलनाची प्रत घेण्याचा दिनांक आहे, म्हणजे तुम्ही चलन काढून जर भरणार असाल तर 5 जून 2025 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत, म्हणजे 5 जून पर्यंत, म्हणजे 2 दिवस फक्त एक्स्ट्रा आहेत. जर तुम्ही चलन काढून बँकेत भरणार असाल तर, ऑनलाईन भरणार असाल तर 3 जून रोजीच लास्ट दिवस आहे. मग चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 6 जून 2025 बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये. म्हणजे 5 जून पर्यंत तुम्ही चलनाची प्रत डाउनलोड करून घेऊ शकता आणि 6 जून म्हणजे दुसऱ्या दिवशी पर्यंत तुम्ही बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये जाऊन भरू शकता. तर पुन्हा एकदा फक्त सांगतो की अर्ज सादर करण्याचा कालावधी जो आहे तो आता सुरू झालेला आहे 3 जून रात्री 12 वाजेपर्यंत. ऑनलाईन पद्धतीने जर फी भरणार असाल तर दिनांक 3 जून रात्री 12 वाजेपर्यंत. जर चलन काढणार असाल तर चलन प्रत जी आहे ती फक्त डाउनलोड करून तुमच्याकडे घेण्याचा कालावधी आहे 5 जून 2025 बरोबर रात्री 12 वाजेपर्यंत. आणि बँकेत जाऊन चलन भरण्याचा जो कालावधी आहे तो आहे 6 जून 2025 बँकेच्या रेग्युलर टाइम टेबलमध्ये. तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मुख्य परीक्षेस पात्र झालेले आहेत त्या सर्वांचं तर अभिनंदन आहे, परंतु लवकरात लवकर आपला फॉर्म भरून घ्या, जेणेकरून कुठल्याही टेक्निकल किंवा तांत्रिक अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागणार नाही. ऐनवेळी जर फॉर्म भरायचा प्रयत्न केला आणि काही अडचण निर्माण झाली तर ऐनवेळी गडबड होते. त्यामुळे निश्चितच सर्व विद्यार्थ्यांनी ही गोष्ट जी आहे ती पर्टिक्युलरली लक्षात ठेवावी. धन्यवाद.